पंतप्रधान मोदींचा पुढचा वारस महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, खासदार संजय राऊत यांचं भाकीत. राऊतांचा फडणवीसांकडे अंगुली निर्देश. उत्तराधिकारी संदर्भात काहीही संबंध नाही. 2029 मध्येही मोदींनाच पंतप्रधान म्हणून पाहतोय, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातले प्रश्न सोडवणार असाल तर आमचा पाठिंबा. फडणवीसांना पाठिंबा देण्याबाबत पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची जाहीर भूमिका. बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यामागे फडणवीस, अमित शहा आणि मोदींचा हात. अशावेळी महाराष्ट्राच्या शत्रूला पाठिंबा देण्याचं काम करू नये. संजय राऊतांची राज ठाकरेंच्या फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. राज ठाकरेंना फडणवीसांकडून कोणत्याही चांगल्या कामाची अपेक्षा आहे का? संजय राऊतांचा खोचक सवाल. तर राज ठाकरेंनी फडणवीसांना चांगल्या कामाची यादी द्यावी, राऊतांचा सल्ला. राज्य चालवताना सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचाच आमचा अजेंडा. राज ठाकरेंच्या पाठिंब्याच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंच्या मुद्द्यांचा विचार करू, फडणवीसांची प्रतिक्रिया. लाव रे तो व्हिडिओमधून राज ठाकरेंनी गंगेची दुरावस्था दाखवली. घाटावर प्रेत जाळून गंगेत टाकली जातात. हा धर्म कोणता? राज ठाकरेंचा संतप्त सवाल. महाराष्ट्रातल्या नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत, हा आमचाही आग्रह. नद्या स्वच्छतेच्या राज ठाकरेंच्या मुद्द्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. त्यावर सरकारनं काम सुरू केल्याचीही फडणवीसांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवू नका, राज ठाकरेंकडून भूमिका जाहीर. मराठ्यांच्या पराक्रमाच्या दर्शनासाठी कबर असावी. कबरीवरची सजावट हटवून मराठ्यांच्या पराक्रमाचा बोर्ड लावा, राज यांच्या सूचना. आम्हाला औरंगजेब आवडो की न आवडो, कायद्यानं त्याला प्रोटेक्शन दिलंय, त्यामुळे आम्ही हटवू शकत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर कबरीचं उदात्तीकरण होऊ शकत नाही, फडणवीसांचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांना सगळी सत्ता त्यांच्या हातात हवी, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीयेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. नवी मुंबईसह आता पालघरचंही विमानतळ अदानींना दिलं, तिथलं बंदरही त्यांनाच दिलंय. अदानी हुशार निघाले आणि इथे आपण अडाणी ठरलो, राज ठाकरेंचा हल्लाबोल. धारावीकरांना सर्वेक्षणासाठी 15 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ. ही मुदतवाढ अंतिम असल्याचं सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीचे निवेदन. त्यामुळे धारावी बचाव आंदोलन समितीकडून तीव्र संताप व्यक्त. 5 एप्रिलला धारावीत सभेचं आयोजन. वैदिक गणित संदर्भातील पुस्तकाचं सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन. नागपुरातील भारती कृष्णा विद्याविहार शाळेत कार्यक्रमाचं आयोजन. जगद्गुरू शंकराचार्य भारती कृष्ण तीर्थ यांच्याकडून पुस्तकाचं लेखन. प्रशांत कोरटकरला सुरक्षेच्या कारणास्तव कळंबा तुरुंगातील वेगळ्या बराकीत ठेवलं. कोरटकरच्या वकिलांच्या मागणीनंतर वेगळ्या बराकीत रवानगी. कॉमेडियन कुणाल कामराज वकिलांसोबत मुंबई पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याची शक्यता. कामराविरोधात राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल. कॉमेडियन कुणाल कामराला खार पोलिसांनी तिसरं समन्स बजावण्याची शक्यता. कामरा आज पोलिसांसमोर चौकशीला हजर न राहिल्यास तिसरं समन्स बजावलं जाण्याची शक्यता. समृद्धी महामार्गावरील टोलमध्ये उद्यापासून 19% वाढ. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरील प्रवास महागणार. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ठाण्यातील तिन्हात नाका इथं आणखी एक पूल उभारला जाणार. त्यासाठी 235 कोटींचा खर्च अपेक्षित. 24 महिन्यात पुलाचं काम पूर्ण करण्याचं MMRDAचं नियोजन. उन्हाळी हंगामात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून आणखी 132 उन्हाळी स्पेशल ट्रेनची घोषणा. ज्यामुळे अनारक्षित गाड्यांसह स्पेशल ट्रेनची संख्या 986 वर. बोरिवली ते विरार स्थानकादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम धीम्या गतीनं. भूसंपादन प्रक्रियेतील दिरंगाईमुळे दोन्ही मार्गिकांचं काम पूर्ण होण्यासाठी आणखी 3 वर्ष लागणार. 4,41,00,000 पाणी बिल थकवल्यानं शनिवारी KDMCकडून कल्याण रेल्वे स्थानकाचा पाणीपुरवठा बंद. वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेमध्ये रेल्वेनं थकीत बिल भरण्याची तयारी दर्शवल्यानंतर 22 तासांनी पाणीपुरवठा पूर्ववत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी. एकूण 10,170 वाहनांची खरेदी. यामध्ये 6,510 दुचाकी तर 2,424 चारचाकींचा समावेश. नोटबंदीच्या 8 वर्षांनंतरही DCC बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून. नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार. पुणे DCCकडे 22 तर सर्वाधिक 25 कोटी कोल्हापूर DCCकडे पडून.
शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू. हैदराबाद इथून पहिलं विमान काल रात्री शिर्डी विमानतळावर दाखल. त्यानंतर वॉटर सॅल्यूट करून आनंदोत्सव साजरा. माजी खासदार सुजय विखेंकडून प्रवाशांचं फुलं, साईबाबांचा बुंदी प्रसाद आणि केक कापून स्वागत. अमरावती विमानतळावरती ATR 72 विमानाची यशस्वी चाचणी. विशेष चाचणी विमानाचं यशस्वी लँडिंग आणि सहज टेक ऑफ. लवकरच अमरावती हवाई नकाशावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणार. दूध उत्पादक शेतकऱ्यांना गुढीपाडव्याचं गिफ्ट. गोकुळकडून गाईच्या दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ. उद्यापासून नवे दर लागू होणार. आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन असल्यानं अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणातून भाविक दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये दाखल. साताऱ्यामधील वडूजच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या रेश्मा बनसोडेंची बिनविरोध निवड. मनीषा काळेंनी राजीनामा दिल्यानं जागा रिक्त होती. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक. राज्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्र करून लढण्याचा कांदा उत्पादक संघटनेचा इशारा. मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढत असल्यानं सामाजिक आणि आर्थिक घटकांवर ताण. गेल्या 3 वर्षात 1173 बांगलादेशी घुसखोरांना अटक. मलबार हिल वॉकवे परिसरात गर्दुल्ले आणि चोरांचा वावर. नव्यानं सुरू झालेल्या निसर्ग उन्नत मार्ग येथील रिसेप्शन काउंटरजवळ चोरीची घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड. कोल्हापूरमध्ये उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्री स्टाईल हाणामारी. भांडण सोडवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार. कचऱ्याला लावलेल्या आगीच्या ठिणगीनं फळ विक्रेत्याचं दुकान जळून खाक. भंडारा बसस्थानक परिसरातली घटना. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली. गोंदिया शहरातील पालचौक परिसरात हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेची धाड. निकोटीनयुक्त हुक्का फ्लेवर विक्री प्रकरणी गुन्हा दाखल. इंडिगोला आयकर विभागानं 944 कोटींचा दंड ठोठावला. मात्र इंडिगोनं हा दंड नाकारला. याविरोधात इंडिगो कंपनी न्यायालयामध्ये दाद मागणार. राजस्थानचा चेन्नईवर थरारक विजय. रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सनं चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या 6 धावांनी पराभव केला. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समध्ये लढत. सलग 2 सामन्यातील पराभवानंतर विजयासाठी मुंबई इंडियन्स मैदानात. देशभरात आज रमजान ईदचा उत्साह. ठिकठिकाणी मशिदींना रोषणाई. दिल्लीमध्ये जामा मशिदीत एकत्र येत मुस्लिम धर्मीयांकडून सामूहिक नमाज पठण. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम धर्मीयांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. एक्स पोस्ट करत मोदींनी शुभेच्छा दिल्या. राज्यभरामध्ये ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण. मुंबईतील माहीम दर्ग्यावर नमाज पठणासाठी मोठी गर्दी. मुंबईतील दादर परिसरात मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद साजरी. मुंबई पोलिसांकडून देखील मुस्लिम बांधवांना गुलाबाचं फूल देत रमजान ईदच्या शुभेच्छा. मुंबईतील कुर्ला परिसरात रमजान ईद निमित्त सकाळी नमाजाचं पठण. मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात हजारो मुस्लिम धर्मीयांचं नमाज पठण. यावेळी पोलिसांनी गुलाब पुष्प देऊन मुस्लिम धर्मीयांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. रमजान ईद निमित्त भिवंडी शहरातील 113 मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण. मुस्लिम धर्मीयांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. सुरक्षेच्या कारणास्तव शहरामध्ये चोख बंदोबस्त तैनात. येवल्यामध्ये रमजान ईद निमित्त सामूहिक नमाज पठण. भुजबळांनी ईदगाह मैदानावर उपस्थिती लावत मुस्लिम धर्मीयांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईद निमित्त पुण्यात देखील अनेक मशिदीत उत्साह. शहरातील कळस परिसरात हिंदू बांधवांकडून मुस्लिम बांधवांना गुलाबाचं फूल. अमरावतीतील पठाण चौक आणि काँग्रेस नगरमधील मैदानावर नमाज पठण. पोलीस आयुक्त आणि इतर राजकीय सामाजिक मंडळींकडून मुस्लिम धर्मीयांना पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा. परभणीत मोठ्या उत्साहात आणि शांततेत ईद साजरी. शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण. नाशिकच्या मालेगावमध्ये मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी. सुरक्षेच्या कारणास्तव 40 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर. तर मालेगावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात. सोलापुरातील रंगभवन ईदगाह इथं हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण केलं. रंगभवन ईदगाहमध्ये महिलांसाठी देखील नमाजाची सोय.
ईदच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील हिंसाचार घडलेल्या भागात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. चिटणीस पार्क चौक, महाल, हंसापुरी, मोमीनपुरा, जामा मशीद परिसरात दंगा नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल, नागपूर पोलीस तैनात. कोइंबतूरमध्ये ईद उल फित्रच्या निमित्तानं इस्लामिया मॅट्रिक्युलेशन स्कूलमध्ये नमाज पठण. आज सर्वत्र ईदचा उत्साह. दिल्लीतील फतेहपुरी मशिदीमध्ये सामूहिक नमाज पठण. मुस्लिम धर्मीयांमध्ये ईदचा उत्साह. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.